सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। बऱ्याच ताई मंगळवारी आणि शुक्रवारी माता लक्ष्मी किंवा कुलदेवीची सेवा ही करत असतात, कारण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या रत्नांनी सेवा केली तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते। आणि खरं आहे, कारण बरेच लोक म्हणतात की भाववाचा आणि श्रद्धेचा भोकेला देव असतो, पण आपण आपल्यासाठी चांगले कपडे किंवा आपण चांगल्या गोष्टी घेत असतो, नेहमीच दागिने किंवा आपण भरपूर काही आपण आपल्या स्वतःसाठी शॉपिंग करतो, खरेदी करतो। मग देवी देवतांच्या सेवेसाठीच भावच का महत्त्वाचा असं आपण म्हणतो, कारण कसं असतं एक प्रत्येकाला एक देवसेवेचं वेळ किंवा एक इच्छा असते किंवा आवड असते। तर ज्यांना आवड आहे त्यांनी अशी माता लक्ष्मीची छान अशी सेवा करा, ज्यांना आवड नाहीये त्यांनी करू नका, काही हरकत नाही। पण ज्यांना खरंच खूप देवपूजेची आवड आहे किंवा त्यांना जास्त अलंकारित करायला आवडतं किंवा मनाला प्रसन्न वाटण्यासाठी आपण या देवी देवतांच्या सेवा नेहमी करत असतो। त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी माता लक्ष्मीची ही रत्न आहेत, माता लक्ष्मीला प्रिय असणारी सगळी रत्न आहेत। तर आज रत्न तुम्हाला बघायला मिळतील काय काय आहेत। आणि या माता लक्ष्मीची फ्रेम आहे धनाचा वर्षाव करणारी, बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे। ज्या ताईंना हवी त्यांनी अगदी ऑर्डर केली तरी चालेल। धनाचा वर्षाव करणारी माता लक्ष्मीची फ्रेम आपल्या घरामध्ये असावी। तर आता ही माता लक्ष्मीची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी माता लक्ष्मीची ही सुद्धा मूर्ती आहे। कमळ आसनावरती माता लक्ष्मी विराजमान आहेत। आता बघा हे हळकुंड चांदीचं आहे, जसं की धनलक्ष्मी कुंचन सेवेलाच हे गोष्टी वापराव्या असं काही नाही। तुम्ही ह्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याच्या सेवेसाठी सुद्धा शुक्रवारी एखाद्या ताटामध्ये असं सगळं अलंकारित करून ठेवा। तर आता मी हे सगळं ठेवलंय, तुम्हाला सगळं ठेवायची गरज नाही। जसं की बघा ह्याच्या ही डिश आहे, ह्याच्यामध्ये 7 बांगड्या, ह्या लाल 7, पिवळ्या 7 आणि हिरव्या 7, ह्या 3 प्रकारच्या 7-7 बांगड्या तुम्ही 3 डिश मध्ये ठेवा। आता ही डिश जी आहे, ही डिश जी तुम्ही बघताय ही डिश सुद्धा आपल्याकडे मिळते बरं का, छोटीशी पितळेची डिश आहे, भरीवाली जाड आहे बरं का, एकदम पोकळ नाही। आता ही जास्वंदाचं फुल आहे गणपती बाप्पाला वाहण्यासाठी, त्याचबरोबर भगवान विष्णूंना वाहण्यासाठी पारिजातक आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तांदूळ म्हणजे अक्षदा चांदीच्या, त्याचबरोबर माता लक्ष्मीला कमळ प्रिय असल्यामुळे चांदीचं कमळाचं फूल, ह्या गुंज आणि माता लक्ष्मीला प्रिय असणारं रत्न म्हणजे मोती, त्याचबरोबर ह्या चांदीच्या लवंगा आहेत, चांदीचं श्रीफळ आहे। तरी माता लक्ष्मीची अशी प्रिय रत्न, त्याचबरोबर बघा हे कवड्या, पिवळ्या कवड्या 2, ब्राऊन कवड्या 2 आणि गोमती चक्र असं सुद्धा तुम्ही एखाद्या डिश मध्ये ठेवू शकता, किंवा 7 पिवळ्या कवड्या, 7 ब्राऊन कवड्या, 7 गोमती चक्र असं ह्या डिश मध्ये तुम्ही सगळं अलंकारित करून माता लक्ष्मीची सुंदर आणि छान अशी तुम्ही प्रत्येक मंगळवार किंवा शुक्रवारी पूजा नक्की करा। मी शुक्रवारी करा म्हणेल। तसंच बघा ह्या ज्या टोपल्या बघताय, ह्या टोपल्याला तुम्ही हळदी कुंकू लावून अलंकारित करायचंय। ह्याच्यामध्ये 7 गोमती चक्र, 7 कवड्या, त्याचबरोबर सगळे रत्न जरी ठेवून पूजा केली तरी सुद्धा उत्तम आहे। ह्या टोपलीची प्राइस 25 रुपये आहे, तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर बघा तुम्हाला ह्या डिशची सुद्धा मी प्राइस सांगेल। तर ही जी पितळेची डिश आहे ही 80 रुपयाला आहे, खूप चांगल्या क्वालिटीची आहे। ही 80 रुपयाला ही डिश मिळते, फक्त डिश तुम्हाला ही 80 रुपयाला मिळेल। तर ही डिश सुद्धा घ्या, म्हणजे तुम्हाला जसं अलंकार, जसं की एक कमळाचं फूल, एक 5 किंवा 7 गुंज, एक पारिजातकचं फूल, 7 अक्षदा, त्याचबरोबर एखादं हळकुंड, एखादं श्रीफळ, ह्याच्यामधले 5 किंवा 7 मोती, तसंच बघा ह्यातल्या 7 कवड्या, असं सगळं तुम्ही घेऊन सुद्धा माता लक्ष्मीला छान अलंकारित करून ही सेवा पूर्ण करू शकता। तर या टोपलीत बघा गोमती चक्र आहे, तुम्ही एका टोपलीमध्ये सगळं ठेवू शकता। तर एका टोपलीमध्ये ब्राऊन कलरच्या कवड्या ठेवल्यात आणि एका टोपलीमध्ये पिवळ्या कलरच्या कवड्या आहेत। तर खूप सुंदर अशी माता लक्ष्मीची पूजा सुद्धा तुम्ही मनोभावे करू शकता तुमचा आर्थिक प्रगती होण्यासाठी। त्याचबरोबर बघा हे कमळगट्टा मणी आहेत, हे कमळगट्टा मणी आहेत। हे कमळगट्टा मणी सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये 7-11 क्वांटिटीमध्ये ठेवायचे आहेत, कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करतं, कारण कमळाची फुलं मिळत नाही, शक्य नाही, त्यामुळे आपण कमळगट्ट्याचे बी माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये ठेवायचे आहेत। तर असं हे बघा खूप सुंदर अशी सेवा आहे माता लक्ष्मीची। ज्या ताईंना करायची त्यांनी लवकरात लवकर करा, ज्यांची इच्छा आहे खरंच ज्यांना आवडतं त्यांनी करा। बऱ्याच ताई अशा कमेंट करता की देव भक्तीचा भुकेला आहे, देवाला काही नको असतं। मग आपण माणसं आहे, आपल्याला सुद्धा काही नको असतो, तरी सुद्धा आपण शॉक करतो, आपण खूप काही गोष्टी घेतो घालतो का, तर आपल्या मनाच्या समाधानासाठी। मग देवी देवतांना जर आपण मनापासून केलं तर देवी देवता सुद्धा आपल्याला भरभरून देतात, हा सुद्धा खूपदा अनुभव येतो बरं का। त्यामुळे तुम्ही देवी देवतांची इच्छा असेल त्यांनीच ह्या गोष्टी घ्या आणि असं छानसं अलंकारित करून छानशी सेवा करा। तर बघा किती सुंदर वाटते माता लक्ष्मीची मूर्तीमध्ये, आणि सगळे रत्न असे ठेवलेले आहेत माता लक्ष्मींच्या समोर। ज्यांना
ही सेवा करायची आहे अगदी त्यांनीच ऑर्डर करा, कारण सेवेचं सामान घेऊन अपमान करू नका, सेवा तुमची झाली पाहिजे. तसंच माता लक्ष्मीला प्रिय असणारा गुंज आहे. गुंज म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा एक मोठा उपाय आहे वास्तुशास्त्रामध्ये. त्यामुळे गुंज 108 घ्या तुम्ही आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. आणि जेव्हा हे सगळे रत्नांची पूजा करणार तेव्हा तुम्ही कस्तुरी अत्तर आणि मोगरा अत्तर, तर तुम्हाला मी कस्तुरी मोगरा आणि गुलाब अत्तर दाखवते. तर काय करायचं, कस्तुरी अत्तर लावायचं त्या पोटलीला. जसं की बांगड्या, तुम्ही हे गोमती चक्र, ह्या कवड्या सगळे पूजा करणार. हे रत्न तुम्हाला एका पिवळ्या किंवा लाल कपड्यात बांधायचे आणि त्याला तुम्हाला कस्तुरीचं अत्तर लावायचंय आणि गुलाबाचं, कारण कस्तुरी माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळे तुमच्या लक्ष्मीच्या सेवेमध्ये कस्तुरी, मोगरा आणि गुलाब अत्तर ऍड करा. त्याचबरोबर बघा, शुद्ध प्युअर गाईच्या तुपानेच तुम्ही सेवा करा. आता हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे. बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतो बरं का. खूप चांगल्या क्वालिटीचा आहे, तुम्हाला माहितीच आहे, कारण हा दिवा हा शुद्ध तुपाचा आहे. त्यामुळे एका डब्यात तुम्हाला 50 दिवे मिळतात. म्हणजे तुम्ही अगदी रोज जरी लावला तरी सुद्धा तुम्हाला तो बरोबर 30 दिवस आणि वरती सुद्धा 20 दिवस जातो. तर बघा, कधी कधी प्रॉब्लेम्स मध्ये आपण 5 दिवस सेवा सुद्धा करत नाही. तर हा तुपाचा दिवा खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा आहे बरं का. प्रत्येक ताईने ऑर्डर करा आणि एक निरंजन घ्या आणि तिथं माता लक्ष्मीच्या समोर हा दिवा तुपाचा नक्की लावा. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे गुलाब अत्तर आहे. हे सगळे रत्न आपल्याला तुमची जे काही व्यवसाय असेल, उद्योग असेल किंवा तुमची काही कॅश बॉक्स किंवा तुमचं कुठं जिथं तुम्ही पैसे धन ठेवतात त्या ठिकाणी हे सगळं तुम्हाला बांधून एका पोटलीमध्ये किंवा एक तुम्हाला लाल कलर पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि ती बांधल्यानंतर ह्याला गुलाब आणि न चुकता कस्तुरीचा अत्तर लावायचं, कारण कस्तुरी माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि तुमच्या घरी लक्ष्मी माता स्थिर राहते. तर हे असं देवपूजेचं आपल्याकडे पूजा साहित्य मिळतं. माता लक्ष्मी सेवेचं पूजा साहित्य आहे. तर लवकरच तुम्ही माता लक्ष्मी सेवेचं किट मी तयार करणार आहे. त्याच्यामध्ये ह्या 7 बांगड्या येतील, हिरव्या पिवळ्या 7 बांगड्या. त्याचबरोबर बघा, ह्या लाल कलरच्या 7 बांगड्या येतील. त्याच्यामध्ये एक पारिजातक फूल येईल, 7 अक्षदा येतील, एक कमळाचं फूल येईल. त्यासोबत त्याच्यामध्ये 7 गुंजा येतील. त्यामध्ये हे 7 मोती येतील, एखादी लवंग येईल, एक श्रीफळ येईल आणि एक हळकुंड येईल. त्यासोबत ह्या 2 कवड्या येतील, आणि हे 2 गोमती चक्र आणि हे कमळगट्ट्याचं पॅकेट आणि एक तुपाचा दिवा 30 वातीचा. हा असं मी लक्ष्मी किट बनवणार आहे. पण ज्यांच्याकडे ज्या वस्तू आहेत, जसं की तुम्ही अक्षदा घेतलाय, कमळ घेतलंय किंवा हळकुंड मोती घेतले, त्यांनी हे स्किप करा. पण लक्ष्मीचं जर सेवेचं किट पाहिजे असेल तर त्या किटमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आणि तुम्ही ते सगळं एकत्र ठेवायचं आहे. म्हणजे एका डिशमध्ये जरी तुम्ही 2 मोती, 5 मोती, 1 फूल हे सगळं एका डिशमध्ये जर ठेवलं तर चालतं. त्यामुळे माता लक्ष्मी सेवेसाठी छोटीशी डिश आहे. ह्या डिशची प्राइस आहे फक्त डिश 80 रुपये. आता बऱ्याच ताई म्हणतील फुलं भरलेली डिश 80ला द्या, असे पण कमेंट येतात, मेसेज येतात. पण हे फुलाची किंमत वेगळी आहे. जास्वंदाचं फुल आहे. हे भगवान विष्णूला प्रिय असणारं पारिजातक आहे. त्याचबरोबर लक्ष्मी मातेला प्रिय असणारं कमळ आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ह्या अक्षदा. त्याचबरोबर ह्या गुंज आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, हे मोती. त्याचबरोबर ह्या चांदीच्या लवंगा, चांदीचे श्रीफळ आणि हे चांदीचे हळकुंड आणि ही माता लक्ष्मीची मूर्ती आणि बघा गुलाब आणि केवडा अत्तर. त्याचबरोबर हे कमळगट्ट्या मनेचं पॉकेट. तर हे धनलक्ष्मी किंवा माता लक्ष्मीचं किट मी बनवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक अगरबत्ती सुद्धा येईल, गुलाब रोजवूड अगरबत्ती आहे, ती सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. आणि हे कसं आहे माहितीये का, एकदा घेऊन नाही बरं का होणार. तुम्हाला ह्या वर्षानुवर्ष 2-2 वर्ष तुम्ही ह्या सगळ्यात चांगल्या वस्तू वापरणार. त्यामुळे कसं असतं, किटचा विचार करू नका किट कितीला येतं, कारण सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मी देणार. हे रोजवूड नॅचरल रोजवूड अगरबत्ती म्हणजे गुलाबाची अगरबत्ती आहे. जेव्हा माता लक्ष्मीची सेवा कराल तेव्हा तुम्ही गुलाबाची अगरबत्ती वापरून सेवा करा. खूप छान असा याचा वास आहे, सुगंध आहे, माता लक्ष्मीला प्रसन्न करेल. गुलाबाची अगरबत्ती, रोजवूड आणि तुपाचा दिवा न चुकता प्रत्येकाने ऑर्डर करायचा आहे, कारण माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे. तर हे असा आजचा व्हिडिओ मी केलेला आहे. माता लक्ष्मीच्या सेवेसाठी काय काय लागतं, तुमचे भरपूरशे प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये मिळतील. बऱ्याचशाच ताईंना प्रश्न होते की ताई काय काय सेवेसाठी साहित्य घ्यावं किंवा काय काय साहित्य तुमच्याकडे उपलब्ध आहे. तर आमच्याकडे मोत्यापासून, गुंजापासून, बांगड्यापर्यंत, हळदीच्या कुंकवापर्यंत सगळं उपलब्ध आहे. तुम्ही ते घेऊ शकता. तसंच श्रीयंत्राच्या सेवेसाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा म्हणजे श्रीयंत्र, त्यासाठी लागणारं हळदीचं कुंकू आणि श्रीयंत्र सुद्धा तुम्हाला मिळेल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओ सोबत भेटूया. तसंच तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर माझ्या गोड ताईंना आणि गोड दादांना, मावशींना मिळेल.
तर असं याचं खूप सुंदर असं कलेक्शन होतं. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. किट हवं असेल तर किट सुद्धा काही दिवसामध्ये बनवेल. सध्या किट बनवलं नाहीये, पण तुम्हाला मी दाखवलंय तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये काय काय हवंय. जसं की कोणाला 7 बांगड्या लागतात, कोणाला 11 लागतात, कोणाला 51-21 लागतात. ज्या तुम्हाला जशा क्वांटिटीमध्ये बांगड्या हवेत. पण मी सांगेल हिरव्या 7 घ्या, पिवळ्या 7 घ्या आणि लाल 7 घ्या. जास्त क्वांटिटी हवी असेल तरी सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि अजून एक गोष्ट बरं का, आता धनलक्ष्मी कुंचन आहे, आता बऱ्याचशाच ताईंना पोहोचतो बरं का. कधी कधी ट्रान्सपोर्टेशनमध्ये थोडाफार याला प्रॉब्लेम होतो बरं का, कारण हे कोणी मुद्दाम करत नाही. तर माझं एकच मत आहे की तुम्ही समजून घेत जा ताईंनो. कारण कसं असतं की हा घासल्यानंतर स्वच्छ होतो. जसं की तुम्ही पितांबरी किंवा तुम्ही ज्या लिक्विडने घासता ते घासल्यानंतर पण हे निघतं कधी कधी. आणि कसं आहे, हे चिन्हाला महत्व आहे बरं का. ह्या चिन्हाला महत्व आहे. हे चिन्ह जे आहे शंख, नाम आणि चक्र, ह्या चिन्हांना महत्व आहे आणि ह्या लक्ष्मीला ह्याच्यावरल्या. त्यामुळे बघा कधी कमी जास्त झालं तर तुम्ही समजून घ्यावी ही अपेक्षा मी व्यक्त करते. असं म्हणू नका. आता हा डॅमेज नाहीये बरं का. ह्याच्यावरती मॅन्युफॅक्चर करतानाच ह्याच्यावर अशा रेषा उठल्या, तुम्ही बघू शकता. एकच मिनिट. हे बघा मॅन्युफॅक्चर करतानाच ह्याच्यावरती अशा रेषा उमटल्या गेलेल्या आहेत. म्हणजे मॅन्युफॅक्चरमध्येच हे झालेलं आहे ऍक्च्युली. तर असं हा डिफेक्टिव्ह आहे किंवा असं आहे म्हणून तुम्ही असं रिटर्न करता किंवा असं तुम्ही समजू नका बरं का. कारण कसं असतं माहितीये का, थोडंफार मॅन्युफॅक्चरमध्ये एका वेळेस 500-1000 कुंचन तयार होतात. तर एखाद्या 2 मध्ये काहीतरी होतं, म्हणजे असं मॅन्युफॅक्चरमध्ये झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही ऍक्सेप्ट करत जा. असं कोणताही मोठा इश्यू किंवा म्हणू नका की ताई असा चाला तसंच. कारण कसं असतं शेवटी ह्या चिन्हांना खूप महत्व आहे बरं का. त्यामुळे तुम्ही हा कुंचन तुमच्यापर्यंत आला तर कसं असतं, ठीक आहे एखाद्या कुंचनला होल पडलंय किंवा खूप काही झालंय तेव्हा गोष्ट वेगळी. पण असं थोडंफार काहीतरी झालंय म्हणून तुम्ही ते सेवा मनापासून करा. तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला देण्यासाठी भगवंत बसलेला आहे. त्यामुळे तुमची सेवा खूप महत्वाची आहे आणि सेवेमध्ये सातत्य. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.